भाजपचे आमदार सुरेश अण्णा धस आपल्यासोबत आहेत। अण्णा, मुंबईत आज जो आहे तो मोर्चा सुरू झालेला आहे। ज्या पद्धतीनं आरोपीनं पकडलंय, परंतु फाशीची मागणी द्या अशी मागणी जी आहे ते या मोर्चेकऱ्यांची दिसताना पाहायला मिळते। तुम्ही सुद्धा थोड्या वेळात त्या ठिकाणी जाणार आहात, काय नेमकं सांगा? नाही, आता चाललोय मी। मोर्चा सुरू झालेला आहे। मला गावाकडून येतो, मला जवळपास 6.5-7 तास लागतात। आता आलोय आणि मी मोर्चात सामील व्हायला चाललेलो आहे। आणि हा क्राय जो आहे, पब्लिकांचा आक्रोश जो आहे, ते फक्त अटक केलं आणि याच्यावरतीच थांबत नाही। सगळ्या लोकांची डिमांडच ही आहे की या लोकांना फाशी झाली पाहिजे, कारण इतका ब्रुटल मर्डर असा हा आपल्या महाराष्ट्रात तरी यापूर्वी घडलेला नाही। ज्या काही घटना आहेत त्या महाराष्ट्रातल्या पण महाराष्ट्राच्या बाहेर घडलेल्या आहे। त्यामुळं हा आक्रोश आहे आणि त्याच्याप्रती राग रोष व्यक्त करण्यासाठी लोक त्या ठिकाणी जमत आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा मुंबईत दाखल झाले आहेत, ते सुद्धा त्यात सामील आहेत। त्यांचाही आक्रोश पाहायला मिळतो। त्या कुटुंबाला बोलवल्याच्या नंतर त्यांचं काम आहे, ते 100% येतात तिथं आणि ते आल्याच्यामुळं आम्हालाही बोलवल्याच्या नंतर, कारण ही राजधानी आहे, राजधानीच्या या ठिकाणी बोलवलं नाही आलं, कारण हा प्रश्न जो आहे तो मी सुरुवात त्याची केलेली आहे। त्यामुळे मीही आलेलो आहे आणि लोकांच्या बरोबर मुंबईकर जे आहे, आज मी मुंबईकर आहोत, त्या मुंबईकरांच्या बरोबर या ठिकाणी आम्ही आता जाऊन तिथं बोलणार आणि आपली व्यथा मांडणार। कुठेतरी राजधानीच्या ठिकाणी तुम्ही हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो काढलेला आहे, काय वाटतं जी मागणी आहे फाशीची मागणी द्यावी, त्याला न्याय जो आहे तो मिळेल का? काय 100% फाशीशिवाय याला दुसरा मार्गच नाही। हे जे आहेत हे लोक फाशीच गेले पाहिजे, यातला कोणीही सुटता कामा नये। कालावधी तोही लवकरात लवकर व्हावा, फास्ट ट्रॅकवरती चालावा आणि लवकरात लवकर ह्या लोकांना जर फाशी दिली तर अशा प्रकारचा नवीन गुन्हा करण्याची हिम्मत भविष्यामध्ये सुद्धा कोणी करू नये, हे एक धाक समाजाच्या मनावरती राहिला पाहिजे। SIT जी आहे ती चौकशी सध्या करते आहे। 14 दिवसाची कोठडी जी आहे ती वाल्मिक कराड यांना देण्यात आलेली आहे। आता जे MCR मिळाला आहे, MCR आता 14 दिवस MCR मिळेल, ते कायदेशीर प्रक्रिया आहे आणि जे SIT तपास करते तो योग्य दिशेने करते असं आम्हाला वाटतं। गुणवर्धन सदावर्ते असे म्हणतायत की एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत, तर दुसऱ्या बाजूला मुंबईमध्ये सुरेश धस आले आहेत। त्यामुळे मराठा लीडर नेमका मोठा कोण आहे हे दाखवण्याचा प्रकार तुम्ही करताय, असं त्यांचं व्यक्तिगत मत त्यांनी व्यक्त केलं। मी टॉम अँड जेरी पाहायचं सोडून दिलेलं आहे। अण्णा, एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं बीडमधले सगळा घटनाक्रम आपण जर पाहिला तर या आधी सुद्धा अनेक असे खून किंवा घटना घडलेल्या आहेत, त्यासुद्धाचा उल्लेख सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा केला आहे, त्याचा सुद्धा पाठलाग तुम्ही करणार आहात असं? हो, मग मी महादेव मुंडेचं काढतोय, संदीप दिघोळेचं काढतोय, तिथं फड गेलेला आहे, तिथं अनेक लोकांचे मर्डर झालेले आहेत, मग त्यांचा उल्लेख करणं म्हणजे काय पाप आहे काय? टप्प्याटप्प्याने हे सगळं बाहेर येईल। तुम्ही टप्प्याने मी म्हणतो, हे जे मर्डर घडलेले आहेत बहुतांशी राजकीय मर्डर आहेत ना, टप्प्याटप्प्याने बाहेर तुम्ही काढाल का? 100% काढणार। जे कुटुंबीय आलेले आहेत त्यांची भेट काय इतर सरकारी होईल ना? आता मंत्र्यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आम्ही जाऊन आलो, आज कशाला? मुख्यमंत्री काल दावोसवरून आलेले आहे, मला वाटतं फार रात्री उशिरा आलेले आहे, अजून त्यांचा तिकडे जाण्याचा किंवा याचा काही संबंध नाही। एक शेवटचा प्रश्न, SITने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करावी यासाठी अर्ज केलाय कोर्टात, 100% केला पाहिजे, कारण ही संपत्ती जी आहे ती फार लांब जाणार आहे। अनेक धागेदोरे त्यातनं समोर येतील। 100% येतील, धागे येतील, दोरे येतील, सगळंच येईल। धन्यवाद। साहजिकच आहे, सुरेश अण्णा धस आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटलं की वाल्मिक कराड याची संपत्तीचे धागेदोरे जे आहेत ते समोर येतील आणि ते आता या ठिकाणी आंदोलनासाठी निघाले आहेत। आपण सुद्धा या त्यांच्यासोबत जाऊया, आंदोलनाच्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करूया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।